केतकी बॉयज खंडीपाडा संघाकडून किरण धोम षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्यानंतर साई कृपा विरारपाडा संघाकडून आपण पाहतोय बॅटर दयानंद आणि राजेश हे दोन बॅटर आहेत. दयानंद असेल स्ट्राईक एंडला, नॉनस्ट्राईक एंडला फलंदाज राजेश गोरखणे, गोलंदाज किरण. षटकातील पहिला चेंडू असेल राईट आर्म ओव्हर दी विकेट सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस जर पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा एक धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज किरण धोम. खराब सुरुवात करताना दिसतोय हा गोलंदाज. यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र सुंदर डिलिव्हरी चेंडूची हाताळणी करतोय. चेंडू पडल्यानंतर आता मात्र आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर योगेश ह्याच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडू जाईल मात्र निर्धाव. यावेळी जर पाहिलं तर बीट होतोय फलंदाज दयानंद असेल स्ट्राईक एंडला, गोलंदाज किरण तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस काय घडते म्हणजे आतमध्ये वारंवार जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तर पाहिलं तर निश्चितच कोणत्या प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाईल लागोपाठ निर्धाव. दोन चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज किरण धोम. आपल्या या गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली कामगिरी त्याने केलेला चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र लागोपाठचे दोन चेंडू हा निर्धाव हाताळतोय गोलंदाज किरण धोम. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याचा करण्याचा प्रयत्न त्याचा आहे. बॅटरला रीड तो करतोय. यावेळेस चांगला फटका लोवर फुलटा चेंडूला पाठवला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. तर यावेळेस जर पाहिलं तर अतिशय सुंदर फटका चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. दयानंद षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. गोलंदाज किरण तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेला बॅटची एज आणि फलंदाज बाद. यावेळेस जर पाहिलं तर पहिली विकेट डाऊन झालेली आहे साई कृपा विरारपाडा या संघाची. दयानंद हा फलंदाज बाद झालेला आहे. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज यावेळेस चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकले जाईल. 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज किरण धोम च्या अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या पहिल्या षटकामध्ये केली जाते. चांगला कमबॅक त्याने केलेला आहे. आता मात्र षटकातील पुढचा बॉल असेल. यावेळेस चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. विकास भोईर चेंडूला उचलेल फेकी करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. षटक संपलेला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. आता पाहायचंय 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल. 2 षटकामध्ये पाहायचंय किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील साई कृपा विरारपाडा संघाचे फलंदाज. आता आपण येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहणार आहोत साई कृपा विरारपाडा वर्सेस केतकी बॉयज खंडीपाडा या 2 संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. गोलंदाज मयूर बाबर
हा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिले षटक हाताळण्याकरता सज्ज होईल. हायवे एंड सुरुवात करेल. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय विकास घोरकणे असेल, राजेश घोरकणे असेल स्ट्राईक एंडला, राजेश असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज मयूर बाबर षटकातील पहिला चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करेल मयूर बाबर हा गोलंदाज. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. मयूर तयार. हायवे एंड सुरुवात केलेल्या षटकाची. षटकातील पहिला बॉल असेल. फलंदाज राजेश साडी. यावेळेस समोरच्या करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली वैभव सुंदर झेल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे राजेश घोरकणे. बॅक टू द पवेलियन गॉन. तर आणखीन एक विकेट बाद झालेली आहे. गोला फलंदाज राजेश घोरकणे हा झेल देऊन तंबूत परततोय. राजेश घोरकणे एक चांगला बॅटर होता, परंतु मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्याचा होता, परंतु जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर झालं नाहीये आणि तो झेल देऊन तंबूत परततो. त्याच्या जाग्यावरती नवीन बॅटर आपण पाहतो ऋषिकेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये डेफिनेटली आपल्या संघाला विजय प्राप्त करून त्याने दिलं होतं. तोच बॅटर आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. यावेळेला चेंडू बॅटचे चेंडू जाईल शॉर्ट थर्डच्या दिशेने. राज आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण राज मार्फत झालेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये यावेळेस पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. कुठे ना कुठे जर पाहिलं तर धावसंख्येवरती जर पाहिलं तर अंकुश लावलेला आहे केतकी बॉईज खंडेपाडा संघाच्या गोलंदाजांनी, असं म्हणण्यास हरकत नाहीये. आता मात्र विकी भदाले हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज मयूर बाबर षटकातील जर पाहिलं तर पुढील चेंडू असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती विकी साडी. डावकर हाताचा फलंदाज आहे विकी भदाळे. पाहायचा कशा प्रकारे याचा यावेळेस चांगला फटका. समोरच्या चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. यावेळेस आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे ऋषिकेश. या 3 षटकानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत. विजयी संघाचे कर्णधार फलंदाज विवेक आलेला आहे. नवीन फलंदाज विकी भदाळे बाद झाला. त्याच्या जाग्यावरती विवेक भुरकुंड हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. भरपूर दयनीय अवस्था झालेली आहे. स्ट्रगल करतो या सामन्यामध्ये. साईकृपा विरारपाडा संघ चेंडू टाकून झाले या षटकातील. एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. तर नवीन फलंदाज विवेक भुरकुंड असेल. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या नव्यानेच स्ट्राईक एंडला असेल विवेक भुरकुंड. विवेक आणि ऋषिकेश हे 2 बॅटर आहेत. षटकातील 5वा बॉल. गोलंदाज मयूर बाबर. यावेळेला चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. चेंडू ट्रॅव्हल होतो डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे किरण मार्फत. चांगला बॅकअप होईल विकास मार्फत आणि फलंदाज बाद.
काजल डोल्याला शुभ तुझे काला काला काजल डोल्याला शुभ पोरी काला काला काजल डोल्याला शुभ तुझे काला काला काजल डोल्याला शुभ पोरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब पोरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब पोरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब पोरी दिल माझा येतो तुझे डोल्यात डुब. तर आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. विवेक बुरकुण हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. भरपूर विकेट डाऊन झालेल्या आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. या पहिल्या 2 षटकामध्ये साईकृपा विरार फाटा संघाचे भरपूर जर पाहिलं तर खराब बॅटिंग पाहायला मिळते या 2 षटकामध्ये. गोलंदाज मयूर. पुढचा बॉल यावेळेस चेंडू साईल निर्धाव षटक संपलेला आहे. दुसरं संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राज घाटाल येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा लागल्या गेल्या 12 चेंडू समाप्तीनंतर. आता मात्र राज घाटाल षटक क्रमांक 3 हाताळतोय. स्ट्राईक एंडला अतुल असेल. अतुल आणि ऋषिकेश 2 बॅटर आहेत विरार फाटा संघाचे. त्यांना आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. राज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, चांगली सुरुवात. चेंडू पाण्यात थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करता संघाला. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेस षटकातील पोलीस चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये. चेंडूची खाली वैभव, सुंदर झेल आणि फलंदाज बाद. तर आणखीन एक विकेट मात्र बाद झालेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाज राजमार्फत पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र यावेळेस जर पाहिलं कमबॅक त्याने केलेला आहे. एक चांगला फलंदाज त्याने बाद केलेला आहे. आता मात्र समीर गोवारी नवीन फलंदाज. एकामागोमाग एक बॅटर बाद होताना आपण पाहतोय. साईकृपा विरार फाटाची फलंदाज बाद होताना पाहत आहोत. नक्कीच जर पाहिलं तर भरपूर गडी बाद झालेले आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. आता आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज राज तयार. समीर असेल स्ट्राईक एंडला. यावेळेला चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनला. वैभव आहे त्या ठिकाणी. एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये. सुरेख पॅरलल थ्रो आपण पाहतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 18 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शिल्लक. राज घाटाळ गोलंदाजी मार्कवर. फलंदाज ऋषिकेश साडे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील तिसरा चेंडू असेल. यावेळेला हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली जर पाहिलं तर क्षेत्र येण्याचा प्रयत्न करतील परंतु चेंडू
संघाची धावसंख्या 2 पुढे सरकली जाईल. 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. भरपूर प्रयत्न चांगले करतोय बॅटर ऋषिकेश, परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चांगला फटका, चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर या षटकाराने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर जीवदानी 11 बोलिंग संघाचा कर्णधार. आता आपण चिठ्ठ्याचा ड्रॉ करणार आहोत. या लगेच या आपल्या टॉस बॉक्स मध्ये. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर जीवदानी 11 पेंढरीपाडा संघाचा कर्णधार. चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. तर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आता मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. जीवदानी 11 बोलिंग संघाचा कर्णधार, त्यानंतर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कर्णधार मैदानामध्ये असेल तर दुसरा कोणाला पाठवून द्या. त्यानंतर चालू असलेला सामन्यातील एक एक प्रतिनिधी आमच्या टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे. आता आपण चिठ्ठ्याचा ड्रॉ देखील करणार आहोत. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, लवकर या. धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 27 धावा. राज तयार. षटकातील शेवटचा चेंडू असेल. फलंदाज मिलिंद साडे. यावेळेला कटकाचा प्रयत्न, चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेले आहे तिसरं. धावसंख्या 27 आणि 28 धावांचं टार्गेट असेल. चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा आपण करतोय. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, त्यानंतर जीवदानी 11 बोलिंग्स, त्यानंतर चालू असलेल्या सामन्यातील एक एक प्रतिनिधी. चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा केला जातोय मयूर शेंडे यांच्या शुभ हस्ते. जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा वर्सेस विजयी संघ आणि जीवदानी 11 बॉलिंग संघाला बाय मिळालेली आहे. 1 साल फ्री दिले जाईल. तर विजेता संघ तसेच जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाने पुढील मॅच साठी तयार राहायचं आहे. थँक्यू अमित मिश्रा. सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. अठरा चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी सायकुर्पा विरारपाटा संघाने धावफलकावर धावा लावल्यात. बघा 3 षटकामध्ये कशा प्रकारे पार पडल्या जातील. येणारी वेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल. चला जास्त वेळ घेऊ नका. पंचांनी देखील ताकीद द्यायची आहे, कारण अजून आपल्याला
दोन सामने खेळवायचे आहेत. वैभव धूम आणि दिनेश अशी सलामीची जोडी. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर राजेश येतोय नंबर 1 चा गोलंदाज. देऊया दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन जातोय. ओ यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळलाय. शतरक्षक आहेत, चुकी करणार नाही आहेत. इथे मात्र पहिल्या चेंडूवर गडी बांधतोय. थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. तो म्हणजे मिस्टर वैभव धूम. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. तो म्हणजे विकास. नक्कीच इथे बघायचं झालं तर मात्र 28 धावा कशा पार केल्या जातील त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या पटकासाठी गेला होता फलंदाज वैभव धूम आणि त्यामध्ये गडी बाद झालाय. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता. लगेच पंच आमच्यापर्यंत वळतायत. लगेच तिसऱ्या अंपायर कडे मात्र डिसिजन पेंडिंग ठेवला जात आहे. रिव्ह्यू घेतला जातोय बॉलिंग करणाऱ्या तर चांगला बॉल आहे. लगेच पंच लगेच आपण बघतोय माफी मागत असताना चांगला चेंडू आहे. डॉट जाते चेंडू. डिपिन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील आम्ही सर्च स्वागत करतोय. राजेश राईट आर्म ओव्हर द विकेटने यार्डमध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतषक आहेत, चुकी करणार नाहीयेत. लागतोय दुसरा धक्का. तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघाला गॉन. लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना योगेश धूम. आतापर्यंत भोपळाही न पडता दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत दोन्ही फलंदाज. तर इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जात आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जात आहे. चांगली गोलंदाजी केली जात आहे. जिथे खेळाडू आहेत तिथे मात्र गोलंदाजी केली जात आहे. यावेळेला दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज राजेश मार्फत. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. गडी बांधतोय फलंदाज योगेश.
येऊ पुरी तुला मिलाया पुढचे महिन्याची तारखेला बारा कुठं येऊ पुरी तुला मिलाया घरचे बाजारा गेले मैत्रा घरचे बाजारा गेले झुमका घेऊन मला दे मैत्रा झुमका घेऊन मला दे. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय तो म्हणजे विकास भोईर वातो खेळण्यासाठी. चला थोडंफार फास्ट जायचं आहे, लगेच धावत जा, वेळ नाही आपल्याकडे. यानंतरचे सामने नक्कीच किती षटकांचे होतील याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गडी बाद झालं ते म्हणजे 3. शेवटचा चेंडू विकास भोईर न्यूमॅन इन दाखल होत असताना यावेळी पता जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र फेकून दिले या डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. दिसत आहे रात जाई झोप मला येत नाही रोग मेरा माझा लागला मला रोग मेरा माझा लागला एक नाही दोन नाही फोन तुझा येत नाही दिल तुझे पडले माझा पोऱ्या दिल तुझे पडले माझा. थँक्यू डीजे. जास्त टीम मिटिंग घेऊ नका, पंच ताकीद द्यायची आहे, जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या. लगेच नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे, जास्त टीम मिटिंग होणार नाही, याकडे लक्ष द्या. विकेट गेल्यानंतर मात्र एकत्र देखील येऊ नका, पंच तशी देखील ताकीद द्या त्यांना. विवेक येतोय नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र समीकरण बघायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये दोघांचं विश्लेषण 9 धावा होत्या प्रथम फलंदाजी करत असताना. इथे मात्र 6 धावा आहेत. 12 चेंडू 22 धावांची गरज, 12 चेंडू 22 धावा. प्रति षटकामध्ये 11च्या फरकाने चालावं लागेल. यावेळी पण दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन रिझनला ट्रॅव्हल झाला होता. शतरक चेंडूला गॅदर करतोय तोपर्यंत एक धाव, एकदम धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 7 या आकड्यावर. 11 चेंडू 21 धावांची गरज. विकास चांगली फलंदाजी करतोय, एक चेंडूचा सामना केला, एक षटकार त्याने ठोकलाय. ओ याला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव मिळेल, एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. 8 धावा, गडी बाद झालते म्हणजे 3. 10 चेंडू 20 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, चेंडूला केलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव पळून पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली जाते. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, ती म्हणजे 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटने यावेळेस मात्र बघितली आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय सीमारेषा पार, षटकार. साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन ते साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन आठ चेंडू 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा, एक जबरदस्त सामना. दिनेश आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, 9 धावांवर खेळतोय, तर विकास 2 चेंडू मध्ये 7 धावा आतापर्यंत करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, गडी बाद होतोय तो म्हणजे मिस्टर दिनेश बाबर.
मॅकडीजही 7 चेंडू 12 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आत राज घाटाल जातो खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल राजाच्या माहितीसाठी या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 16 धावा. गडी बाद झालते म्हणजे 4. जरी सिंगल डबल जरी आला असता तरी चाललं असतं, मात्र मोठ्या पटक्याच्या नादामध्ये गडी बाद झालाय तो म्हणजे मिस्टर दिनेश बाबर. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला जात आहे. 1 बाउन्सने चेंडू मात्र सीमा पार चौकार. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू 8 धावा. विश्लेषण करायचं झालं तर मात्र 2 षटकामध्ये नक्कीच केतकी बॉईज संघ थोडासा पुढे बघायला मिळतो. 20 धावा त्यांच्यात झाल्यात आणि प्रथम फलंदाजी करत असताना साईकृपा विरार पाटा संघाच्या 16 धावा होत्या आणि 4 गडी दोघांचे सेम विकेट गेल्या. 4 गडी बाद झाले होते. मात्र धावसंख्येने थोडासा पुढे आहे तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघ. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज. विकास स्ट्राईक यांकडे बघायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक यांकडे राज घाटाला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र बघितलं मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं. अवंतच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पचलती म्हणजे 21 या आकड्यावर समीकरण थोडस आपण बघतोय कमी होत असताना बघतोय. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. यावेळी मात्र स्विच चिट करायचा प्रयत्न झाला होता. लगेच तिसऱ्या अंपायरची लगेच मागणी केली आहे. तर नक्कीच इथे मात्र वाईड आहे चेंडू. अगदी रेषेच्या बाजूने गेला होता चेंडू. त्यामुळे पंच नक्कीच निर्णय बदलावा लागेल. वाईट आहे. अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 22 या आकड्यावर 6 चेंडू असतील आणि 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला. शतषक आहेत. चेंडूला तर फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. 5 चेंडू 5 धावांची गरज. चांगला प्रयत्न होत असताना आपण बघतो दोन्ही बॅटर्स कडनं. एका बाजूला राज घाटाळ तर दुसऱ्या बाजूला विकास भोईर. यावेळी मात्र
चेंडूला खेळल्या जाते डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला शतषक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये, धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पचेल ती म्हणजे 25 च्या आकड्यावर 4 चेंडू असतील आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी. चला थोडंसं फास्ट खेळायचं, अंधार होईल आता. मात्र अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. आता मात्र सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक घेतला जातो, त्याच्यानंतर एक आपण बघतोय सिलिमिडॉपला शतरक्षक घेतला जातोय. यावेळी मात्र जलचीची संधी, मात्र जेल सुटला गेलाय, जीवनदान दिलं फलंदाजाला आणि नक्कीच 2 धावा पडून पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 च्या आकड्यावर. 1 धावांची गरज असेल, 3 चेंडू 1 धाव. तीन चेंडू 1 धाव. राजघाटाला आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला त्याने आणि 8 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला विकास भोईर देखील 3 चेंडूचा सामना केलाय, 8 धावांवर तर तो देखील खेळतोय. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जाते. चेंडू मात्र दन 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 करत सीमा रेषा पार, चौकार. चला खंडीपाडा संघाचा कर्णधार लगेच या आणि पेंढरीपाडा संघाचा कर्णधार दावत या लगेच. तर पंच आमच्याला